भोकरदन तालुक्यातील धावडा येथील मथुराई सेवाभावी संस्था यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल व श्री रावसाहेब दानवे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय धावडा येथील 10वी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना कैलासवासी राजू काळूराम वैरी यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी, प्रमाणपत्र व अग्निपंख पुस्तक देऊन विद्यार्थ्यांना वाटप। भोकरदन तालुक्यातील धावडा येथील स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त साधून 10वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा जिल्हा परिषद हायस्कूल धावडा व श्री रावसाहेब दानवे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय धावडा येथे मथुराई सेवाभावी संस्था यांच्या वतीने व कैलासवासी राजू काळूराम वैरी यांच्या स्मरणार्थ तसेच शाळेचे मुख्याध्यापक दशरथ बडगे सर, मुख्याध्यापक कौतिक खडके सर तसेच प्राध्यापक करणसिंग चुंगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा प्रतिष्ठित व्यापारी अंकुश काळूराम वैरी, लहू काळूराम वैरी यांनी भावांच्या स्मरणार्थ मथुराई सेवाभावी संस्था यांच्या वतीने धावडा येथील 10वी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व अग्निपंख पुस्तक देऊन तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ट्रॉफी, प्रमाणपत्र, अग्निपंख पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। एवढी धावडा येथील प्रतिष्ठित व्यापारी अंकुश काळूराम वैरी, लहू काळूराम वैरी या दोन्ही भावांनी त्यांच्या काही दिवसापूर्वी भावाचे दुर्दैवी अपघाती निधन झाले होते, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ व मथुराई सेवाभावी संस्था धावडा यांच्या वतीने या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व अग्निपंख पुस्तकाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी धावडा व परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, शिक्षिका, शाळेतील संपूर्ण स्टाफ तसेच धावडा येथील पत्रकार बांधव व शेकडो नागरिक उपस्थित होते, अशी माहिती मथुराई सेवाभावी संस्थेचे धावडा येथील सचिव लहू काळूराम वैरी, अंकुश काळूराम वैरी यांनी बोलताना दिली। तसेच त्यांनी हा उपक्रम राबवल्याने धावडा व परिसरात त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने व शाळेच्या वतीने कौतुक होत आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास जालना। आज तुमच्या ओळखीचे असलेले आमचे राजाराम वैरी यांच्या प्रित्यर्थ आपण एक उपक्रम चालू केलेला आहे। त्या उपक्रमाचं नाव आपले एक संस्था आहे मथुराई सेवाभावी संस्था। त्या संस्थेच्या मार्फत जे मुलं टॉपर आलेले आहे त्यांना एक ट्रॉफी, एक पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। तरी मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांना असं वाटायला पाहिजे की मला पण ट्रॉफी आणि पुस्तक मिळाला पाहिजे। त्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करून अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून टॉपर आले पाहिजे आणि आपल्या शाळेचं, गावाचं, देशाचं, महाराष्ट्राचं नाव लौकिक केलं पाहिजे। आणि सर्वांना विनंती आहे की मोबाईलपासून दूर राहा। मोबाईलमुळे खूप मोठे दुष्परिणाम होतात। मुलांचे डोळे गेले, कोणाचं काही झालं, कोणाचं मानसिक संतुलन गेलं, तर सर्वांना विनंती आहे की मोबाईल माता की, भारत माता की। सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्व माझे सहकारी, विद्यार्थी, पालक, उपस्थित सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी, नेत्यांनी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हे स्वातंत्र्य आपल्या हातात दिलं, अशा सर्वांना कोटी कोटी अभिवादन, नमन असो। आजच्या या 15 ऑगस्टसाठी उपस्थित सर्व माझे सहकारी, पालकवर्ग, वार्ताहर मंडळी, मित्रमंडळी तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झालो आणि त्याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, आपण पारतंत्र्यात जाऊ नये, आपल्या अंगी स्वतंत्रता असावी, आपण आपल्या समाजाच्या, देशाच्या, राज्याच्या हितासाठी चांगलं कामं करावे, यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी, म्हणून आपण पुन्हा पुन्हा असे राष्ट्रीय सण या ठिकाणी साजरे करत असतो। आजच्या या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळाले, ज्यांना प्रमाणपत्र मिळाले, सगळ्या अशा विद्यार्थ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो, आशीर्वाद देतो, सुइच्छिंतितो। आणि इतर विद्यार्थ्यांनी पण यांच्याप्रमाणेच आपणही चांगल्यात चांगला अभ्यास करावा, आपणही गुणवत्ता यादीत यावं। हे बा, सुरुवात ही कधीही चालते, असं नाही की मी आता पहिली ते किंवा 10वीतच आहे तर आता सुरुवात कशी करू। आपण सुरुवात कोणत्याही क्षणी करू शकतो आणि त्या सुरुवातीचा शेवट हा नक्कीच चांगला होत असतो। म्हणून प्रत्येकाने मनावर घ्या, मन लावून, तळमळीनं, जिद्दीनं, चिकाटीनं चांगला अभ्यास करा, आपल्या घराचं, देशाचं, राष्ट्राचं नाव मोठं करा, शाळेचं नाव मोठं करा आणि चांगल्यात चांगल्या आपली प्रगती करून घ्या, असं सुयश या ठिकाणी चिंतितो। पुनश्च एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। काय परिचय आपला? नमस्कार, मी लहू काळूराम वैरी, सचिव मथुराई सेवाभावी संस्था धावडा यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता 10वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद हायस्कूल धावडा व रावसाहेब पाटील दानवे उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कैलासवासी राजाराम काळूराम वैरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
दशरथ बडके सर, जिल्हा परिषद हायस्कूल धावडा व रावसाहेब पाटील दानवे शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक खडके सर यांच्या हस्ते करण सिंग चुंबडे सर प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र व तसेच अग्निपंख या पुस्तकाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आज तुमच्या ओळखीचे असलेले आमचे राजाराम वैरी यांच्या प्रित्यर्थ आपण एक उपक्रम चालू केलेला आहे। त्या उपक्रमाचं नाव आपले एक संस्था आहे मथुराई सेवाभावी संस्था। त्या संस्थेच्या मार्फत जे मुलं टॉपर आलेले आहे त्यांना एक ट्रॉफी, एक पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। तरी मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांना असं वाटायला पाहिजे की मला पण ट्रॉफी आणि पुस्तक मिळालं पाहिजे। त्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करून अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून टॉपर आले पाहिजे आणि आपल्या शाळेचं, गावाचं, देशाचं, महाराष्ट्राचं नाव लौकिक केलं पाहिजे। आणि सर्वांना विनंती आहे की मोबाईलपासून दूर राहा। मोबाईलमुळे खूप मोठे दुष्परिणाम होतात। मुलांचे डोळे गेले, कोणाचं काही झालं, कोणाचं मानसिक संतुलन गेलं, तर सर्वांना विनंती आहे की मोबाईल